नमस्कार मित्रांनो. गडचिरोली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावरती चर्चेमध्ये आहे. ज्या पुलाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते झालं होतं. तो पूल अवघ्या 3 वर्षाच्या आतच खचल्याची काही दृश्य माध्यमावरती फिरत आहेत. हा प्रकार अनेक गंभीर प्रश्न निर्माण करतो. लोकांच्या मनात आता प्रश्न उपस्थित होत आहे, हा पूल इतक्या लवकर का खचला? कामाची गुणवत्ता योग्य नव्हती का? करदात्याचा हा पैसा कोणाच्या घशात जातोय आणि या कामाची आता जबाबदारी आहे ती कोण घेणार? लोकांच्या सुरक्षेशी संबंधित अशा प्रकल्पामध्ये जर अशा घटना घडत असतील तर ही केवळ एक पुलाची बाब नाही, तर संपूर्ण ह्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभं करणारी एक गोष्ट आहे. विरोधकाचा यावरती गंभीर आरोप आहे. गेल्या काही वर्षामध्ये सत्ताधारी विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्पामध्ये खर्च वाढवत आहेत, पण दर्जेदार काम मात्र कोणत्याही प्रकल्पामध्ये दिसत नाही असा आरोप आहे. त्यांच्यामध्ये जर गुणवत्तेपेक्षा ठेकेदारी आणि दलालीला प्राधान्य जास्त सत्ताधारीकडनं दिलं जाते, अशा घटना पुन्हा पुन्हा होतील जर असं होत राहिलं तर. मात्र या आरोपावरती सत्ताधाऱ्याकडनं वेगळी भूमिका मांडली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का? दोषी कंत्राटदारावरती कारवाई होईल का? जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतील का? कारण पूल खचला तर तो पुन्हा बांधता येईल, पण जनतेचा विश्वास खचला तर तो पुन्हा या सरकारला उभा करता येईल का, हे सांगणं मात्र कठीण आहे. तर सरकार यावरती काय निर्णय घेते हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. आता प्रश्न हा आहे सर्वात महत्वाचा, की पारदर्शकता आणि लोकांचा विश्वास आणि सरकार लोकांप्रती करत असलेलं काम हे बरोबर आहे का नाही. आता तुम्ही 3 वर्षापूर्वी जर हा पूल मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं, करोड रुपये ह्या पुलाला लागलेले असतील, ते पैसे कोणाचे आहेत? करदात्याचे आहेत. आणि जर समजा 3 वर्षाच्या आत एका पावसामध्ये हा पूल जर वाहून जात असेल तर ह्याचा म्हणजे जे काही जे दर्जा आहे कामाचा तो कशा पद्धतीनं आहे आणि किती मोठा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असावा हे आपल्याला लक्षात येतं. या अशा गोष्टी वारंवार घडत राहिल्या तर विकास कसा होईल महाराष्ट्रामध्ये? आणि महाराष्ट्र 1 नंबरला आहे हे कशावरनं तुम्ही सांगताय? हा जनतेला आता प्रश्न पडलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.